नमस्कार. जपान पुन्हा एकदा चर्चेत आलाय आणि त्याचं कारण आहे तिथे घडलेली एक मोठी घटना. याच निमित्ताने आज आपण जपानच्या मुळाशी जाऊया, म्हणजे त्याच्या भूगर्भात नक्की काय दडले हे समजून घेऊया. चला तर मग. तर झालं असं की जपानच्या उत्तर किनाऱ्याला एक प्रचंड मोठा धक्का बसला. तब्बल 7.5 रिश्टर स्केलचा भूकंप. या घटनेने सगळ्यांनाच हादरून सोडलं. पण यामुळे एक प्रश्न मनात येतोच, नाही का, की जपानमध्येच इतके भूकंप का होतात? म्हणजे हे नेहमीच का हादरत असतं? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. आता हे कोडच सोडवायचं असेल तर आपल्याला थोडं झूम आउट करून जपानला नीट पाहावं लागेल, म्हणजे त्याच्या भूगोलाला समजून घ्यावं लागेल. बरं, तर जपानबद्दल अगदी बेसिक माहिती सांगायची झाली तर हा पूर्व आशियातला एक बेट देश आहे. पॅसिफिक महासागराच्या वायव्य भागात वसलेला, आणि राजधानी तर सगळ्यांना माहीतच आहे, टोकियो. पण गंमत इथे आहे, जपान म्हणजे फक्त एक बेट नाहीये. हा तब्बल 14,000हून अधिक बेटांचा एक प्रचंड मोठा द्वीपसमूह आहे. आणि विशेष म्हणजे या देशाला जमिनीची सीमाच नाही, चारही बाजूंनी फक्त पाणीच पाणी. चला, आता थोडं आणखी जवळ जाऊया आणि नकाशावर पाहूया की ही बेटं आणि यांच्या आजूबाजूचे समुद्र नक्की कसे आहेत. आता बघा, बेटं जरी 14,000 असली तरी त्यातली 4 बेटं सगळ्यात मुख्य आहेत, म्हणजे जपानचा कणाच आहेत म्हणा ना. उत्तरेकडून दक्षिणेकडे बघितलं तर होक्कायडो, होन्शू, शिकोकू आणि क्युशू. आणि या बेटांच्या सीमा कोणत्या आहेत तर त्या समुद्राने झाकलेल्या आहेत. उत्तरेला आहे ओखोत्स्कचा समुद्र, पूर्वेला अथांग पसरलेला पॅसिफिक महासागर, पश्चिमेला जपानचा समुद्र आणि नैऋत्याला लागतो पूर्व चीन समुद्र. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण वरून सगळं पाहिलं, पण खरा खेळ तर जमिनीच्या खाली सुरू आहे. चला, आता जपानच्या भूगर्भात डोकावून बघूया, कारण आपल्या प्रश्नाचं खरं उत्तर तिथेच लपलंय. तुम्ही पॅसिफिक रिंग ऑफ फायरबद्दल ऐकलं असेल. ही पॅसिफिक महासागराभोवतीची एक अशी जागा आहे जिथे पृथ्वी अक्षरशः धुमसत असते. जगातले बहुतेक भूकंप आणि ज्वालामुखी इथेच होतात, आणि आपला जपान बरोबर याच रिंग ऑफ फायरवर बसलेला आहे. आणि इथेच मिळतं आपल्याला भूकंपाचं मुख्य कारण. जपान एका अशा ठिकाणी आहे जिथे एक नाही, दोन नाही, तर चक्क 4 अवाढव्य टेक्टॉनिक प्लेट्स एकमेकांना येऊन मिळतात. जणू काही एक भूगर्भीय ट्रॅफिक जंक्शनच. या 4 प्लेट्स आहेत: पॅसिफिक प्लेट, फिलिपिन सागरी प्लेट, युरेशियन प्लेट आणि उत्तर अमेरिकन प्लेट. आता कल्पना करा, ह्या 4 महाकाय प्लेट्स सतत एकमेकांवर सरकत असतात, एकमेकांना धडकत असतात, आणि या घर्षणातूनच जपानची जमीन हादरते. पण या टेक्टॉनिक हालचालींचा परिणाम फक्त भूकंपांपुरता मर्यादित नाही. याचाच परिणाम म्हणून जपानच्या हवामानात आणि जमिनीच्या रचनेत सुद्धा कमालीची विविधता दिसते. आता हेच बघा ना, जपानच्या उत्तरेकडे गेलं तर अगदी थंड उपआर्क्टिक हवामान जाणवतं, आणि तिथूनच दक्षिणेकडे प्रवास केला तर दमट उष्णकटिबंधीय हवामान. एकाच देशात इतका फरक, कमाल आहे ना. आणि जपानची ओळख असलेला तो प्रसिद्ध माउंट फुजी पर्वत, तो सुद्धा याच टेक्टॉनिक घडामोडींमधून जन्माला आलेला एक ज्वालामुखी आहे. इतकंच नाही तर शिनानो, टोन, किसो यांसारख्या मोठ्या नद्यांनी इथल्या भूमीला आणखी सुपीक बनवलं आहे. तर आतापर्यंत आपण भूगोल पाहिला, भूगर्भ पाहिला. या सगळ्या माहितीला एकत्र जोडून आता आपण एका खूप महत्त्वाच्या विचारापर्यंत पोहोचतो. म्हणजे जपानमध्ये जे सतत भूकंप होतात, ज्वालामुखी फुटतात, ही काहीतरी विचित्र किंवा अनपेक्षित घडणारी गोष्ट नाहीये. उलट हीच ती शक्ती आहे जिने मुळात या जपानच्या बेटांना जन्म दिला आहे. विचार करा, जी गोष्ट विनाशकारी वाटते त्याच शक्तीने या संपूर्ण द्वीपसमूहाची निर्मिती केली आहे. आणि हेच आपल्याला एका खोलवर विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासमोर आणून ठेवतं की इतक्या अशांत, इतक्या अस्थिर जमिनीवर उभी असलेली संस्कृती इतकी प्रगत, इतकी शिस्तबद्ध आणि इतकी समृद्ध कशी काय होऊ शकते.